तळे राखाल तरच आज पाणी वाचवले तरच उद्या पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहील. हवामान बदल, अनियमित पाऊस, वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा अपव्यय यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आत्तापासूनच पाणी जपण्याची सवय लावणे आवश्यक आहे. घरात पाणी कसे वाचवावे? नळ गळत असेल तर लगेच दुरुस्त करा. दात घासताना किंवा दाढी करताना नळ सतत चालू ठेवू नका. आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादली वापरा. वाहन धुण्यासाठी पाईपऐवजी बादली वापरा. भाज्या धुतलेले पाणी झाडांना घाला. RO मधून बाहेर पडणारे पाणी वाया जाऊ देऊ नका, ते स्वच्छतेसाठी वापरा. पावसाचे पाणी साठवण्याची रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था करा. यामुळे हजारो लिटर पाणी वर्षभरात वाचू शकते. पाणी बचत संस्था म्हणजे काय? एक नवीन कल्पना मांडली आहे. प्रत्येक परिसरात किंवा सोसायटीमध्ये पाणी बचत संस्था असावी. ही संस्था पाणी वाचवण्याचे नियम ठरवेल, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था करेल, विहिरी, तलाव आणि भूजल वाढवण्यासाठी प्रयत्न करेल, नागरिकांना पाणी बचतीचे प्रशिक्षण देईल, सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय ठेवेल. गावातील जुनी परंपरा. पूर्वी गावांमध्ये तळी, विहिरी, बंधारे, पाझर तलाव, ओढे यांची नियमित स्वच्छता केली जायची. त्यामुळे भूजल भरपूर राहायचे. आज या परंपरा कमी झाल्या आहेत. त्या पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. नवीन तंत्रज्ञान. लेखात आधुनिक तंत्रज्ञानाचाही उल्लेख आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुन्हा वापरणे, पाण्याचे डिजिटल मोजमाप, स्मार्ट जलव्यवस्थापन, भूजल पुनर्भरण, ग्राउंड वॉटर रिचार्ज ही तंत्रे वापरल्यास भविष्यातील पाण्याची समस्या कमी होऊ शकते. हवेतून पाणी. भविष्यातील एका तंत्रज्ञानाचाही उल्लेख आहे. हवेतील आर्द्रतेतून ह्युमिडिटी पाणी तयार करणारी यंत्रे विकसित होत आहेत. भविष्यात ज्या भागात पाण्याची कमतरता असेल तेथे हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट, पाणी वाचवण्याची जबाबदारी फक्त सरकारची नाही. प्रत्येक नागरिक, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक शाळा, प्रत्येक उद्योग, प्रत्येक सोसायटी यांनी मिळून पाणी वाचवले तरच भविष्यातील पिढ्यांना पुरेसे पाणी मिळेल. पाणी म्हणजे जीवन. प्रत्येक थेंब अमूल्य आहे. आज पाणी जपले तर उद्याचे जीवन सुरक्षित राहील. तळी, विहिरी, नद्या आणि भूजल यांचे संवर्धन हीच खरी भविष्याची गुंतवणूक आहे.